महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DN-36 च्या संपूर्ण राज्य शाखेने त्याचबरोबर जिल्हा शाखा सांगली व तालुका आटपाडी शाखेच्या वतीने सर्व राज्यामधील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ज्या ग्रामसभा आता या ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात येणार आहेत, या सर्व ग्रामसभांवरती सर्व ग्रामपंचायत युनियनने बहिष्कार टाकलेला आहे. यामध्ये प्रमुख कारण असं आहे की पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेमध्ये आमचे ग्रामपंचायत अधिकारी श्री PN पाटील यांच्यावर तिथल्या ग्रामस्थांनी दुर्दैवीपणे हल्ला करून व अतोनात प्रश्न विचारून आणि मानसिक त्रास देऊन त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न केला. ग्रामसभेमध्ये त्यांच्या अंगावर लोक गेली. त्यातून सुद्धा त्या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी व्यवस्थित माहिती सांगून सुद्धा त्यांना पूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, त्यांना त्रास होत होता, तरीसुद्धा ग्रामस्थांनी त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याची त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यानंतर आमचे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांचे पूर्णपणे लेकराबाळ आज पूर्णपणे या ठिकाणी वनवासी झाले. आज त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय झाला. त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे यासाठी राज्यातील सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या ग्रामसभांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या काही ग्रामसभा होतील त्या ग्रामसभेला कोणताही आमचा ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी प्रशासनाने घ्यायची आहे आणि त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ऐवजी त्या ठिकाणी त्या कुठल्या ग्रामसभा असतील त्या ग्रामसभेंना सचिव म्हणून सरपंचांनी इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करणं अत्यावश्यक आहे. वास्तविक पाहता ग्रामसभेमध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न ग्रामपंचायत अधिकारी आमचा हा सचिव असतो. या सर्व प्रश्नांचं उत्तरदायित्व पूर्णपणे उत्तर देण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून सरपंच यांची असते आणि यामध्ये सरपंचांकडून व्यवस्थितपणे उत्तरं न दिल्यामुळं याचा सर्व रोष या ठिकाणी आमच्या ग्रामसेवक बांधवांवरती येतो आणि त्यामुळे ग्रामसभा ह्या पूर्णपणे जो ग्रामसभा हा विषय झालेला आहे तो पूर्णपणे राजकीय आखाडा झालेला आहे यामध्ये. त्यामुळे आमच्या समस्त संघटनेच्या वतीनं आम्ही या ग्रामसभा आता तात्पुरता बहिष्कार टाकल्या, पण या ग्रामसभाच बंद कराव्यात अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. कारण या ग्रामसभांमध्ये ग्रामसभा आज पूर्णपणे आरोपांचे व्यासपीठ बनलेलं आहे. त्या ठिकाणी प्रचंड आरडाओरड, प्रचंड गदारोळ यामध्येच ग्रामसभा घेतली जाते. लोकांचं त्यामध्ये चांगले प्रश्न विचारणारे ग्रामस्थ असते ते वेगळे आणि काही जे हुल्लडबाज असतात असे लोक वेगळे आणि अशा हुल्लडबाजांचंच पूर्णपणे व्यासपीठ ही ग्रामसभा झालेली आहे. आज नवीन तालुक्यामध्ये गावामध्ये पुढारी तयार झाला की तो या ग्रामसभेमध्ये येतो, अर्वाच्य भाषेत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला बोलतो, आमच्या सरपंच महोदयांना बोलतो, बॉडीला बोलतो. या सर्व गोष्टींवरती ज्या काही चुका असतील ग्रामपंचायतीमध्ये याच्यावरती वरिष्ठ प्राधिकरण आहे, त्या प्राधिकरणाकडे दाद मागणं अत्यंत आवश्यक असताना सुद्धा त्या ग्रामसभेमध्ये स्टंटबाजी करण्यासाठी मीडियामध्ये तो मेसेज पसरवणे, स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी फक्त हा उद्योग केला होता. त्यामुळे आमच्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनतर्फे आम्ही पूर्णपणे या ग्रामसभा बंद करा असाच आमचा या ठिकाणी प्रथम मागणी राहणार आहे. यामध्ये राजकीय संघर्षाचे व्यासपीठ आहे. ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायत अधिकाऱ्याची सार्वजनिक चौकशी नाही. या चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी आहेत, गटविकास अधिकारी आहेत, उपमुख्य कार्यकारी ग्रामपंचायत आहेत, मुख्य कार्यकारी आहे. एवढी सर्व टीम असताना सुद्धा कोणीही येतो आणि त्या ठिकाणी चौकशीच्या भाषेतच बोललं जातं, तर हे प्रथमतः चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सर्व बांधवांनी यासाठी निर्णय घेतलेला आहे. मुळामध्ये गाव विकासासाठी गावाला व्यवस्था हवी आहे, संघर्षाचे मैदान नको आहे, प्रश्न सोडण्यासाठी कायदा हवा आहे, जमावाचा दबाव नाही, गैरव्यवहारासाठी चौकशी करण्याची यंत्रणा आहे, त्यासाठी ग्रामसभा नावाची सार्वजनिक सुनावणी नाही, सरकारी कर्मचारी हा लक्ष्य नाही, तो शासन व्यवस्थेचा भाग आहे. या सर्व गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की महाराष्ट्रातील सध्याची ग्रामसभा व्यवस्था तातडीने स्थगित करून ती रद्द करावी. ग्रामपंचायत अधिकारी यांना ग्रामसभा सचिव म्हणून काम करण्याची सक्ती थांबवावी.
ग्रामसभा नावाखाली होणाऱ्या सार्वजनिक दबावाच्या प्रक्रियेला पूर्णविराम द्यावा. ग्रामपंचायतच्या कामकाजासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय लेखापरीक्षण, डिजिटल पारदर्शकता आणि तक्रार निवारण यंत्रणांचा प्रभावी वापर करावा. तसेच नागरिकांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र वेळबद्ध आणि कायदेशीर यंत्रणा निर्माण करावी. ह्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी आम्ही सर्व राज्यातील महाराष्ट्र ग्राम पदाधिकारी युनियन DN 136च्या राज्यातील सर्व संघटनेमार्फत या राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील येणाऱ्या काळातल्या ग्रामसभांवरती आता सध्या बहिष्कार टाकण्यात आलेला आहे व भविष्यात सुद्धा या ग्रामसभा बंद कराव्यात हीच या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे.